नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली संडेचा जो व्हिडिओ आहे ना, तो बरेच दिवस मी टाकला नव्हता. ओके, सो आजच्या संडेला खास स्पेशल आता जे आंदोलन आणि ह्या गोष्टी चालू आहे ना, त्या संदर्भात व्हिडिओ होणार आहे आणि मी काही क्लेम करणार आहेत ते तुम्ही जाऊन चेकआउट करायचे आहेत. व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत राहायचं आहे मित्रांनो. ते आता तुम्ही बघत असाल आंदोलन चालू आहे. आंदोलन कशासाठी चालू आहे? विद्यार्थ्यांच्या एका हक्कासाठी चालू आहे. तर मित्रांनो, मला हे सांगायचं आहे, म्हणजे वाईट वाटून घ्यायचं नाही आहे कोणी. इंडिया आहे ना, एक कॉलनी आहे आणि तुम्ही हक्क काय मागायला बसलेले, तुम्ही मूर्ख आहात. कोणी नाही तुमचा वाली, ठीक आहे. हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल मला असं का म्हणायचं आहे, राईट. सो व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा होतं काय की इंडिया जो आहे किंवा जे मोठ्या कंट्रीज आहेत त्या कोणीतरी आहे ना एका मोठ्या ग्रुपनी चालवल्या जातात. ओके, तर अशी काही थेअरी सांगितली जाते किंवा काही गोष्टी सांगितल्या जातात. इल्युमिनाटी अशी एक कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल की हे जग काही पर्टिक्युलर मोठ्या फॅमिलीत चालवतात. ओके, तर मित्रांनो, हे कॉन्स्पिरन्सी आहे. हे कदाचित सत्य आहे, हे काय आहे मला माहीत नाही. जस्ट कॉन्टेक्स्ट समजण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जाऊन हे रिलेट करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, ज्यावेळी कुठलीही गव्हर्मेंट येतात आपल्या लोकांना असं का होतं की ते आपले मायबाप आहेत आणि ते काहीतरी देतील आणि मग आपलं चालेल. ओके, तर अशा गोष्टी आपण हे का करतो, तर त्याचं रिझन शेवटी कळणार आहे आपल्याला. आता जी मोठी गव्हर्मेंट्स आहेत जगातली पण घ्या, नॉट फॉर इंडिया किंवा कुठल्या स्टेटचं मी ब्लेम नाही करत किंवा ह्या करंट गव्हर्मेंटला मला कुठलं ट्रोल नाही करायचं. याच्या आधीची जे गव्हर्मेंट आहे सगळे आणि सगळे चोर आहेत आणि तुम्ही एक कॉलनी आहे. ओके, कॉलनी काय आहे त्याचा अर्थ समजून घ्या शेवटी जाण्यापूर्वी. कॉलनी म्हणजे अशी लोकं की ज्यांना काही राईट्स नाही आहे, काही त्यांना हक्क अधिकार नाही आहेत. ओके, त्यांना जरी वाटत असलं तरी त्यांना कुठले अधिकार हक्क नाही आहेत. त्यांना फक्त आणि फक्त वापरलं जाणार आहे आणि वापरलं जातं आहे. आज नाही, वर्षांपासून वापरलं जाते. तर त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक सोपं साधं रिलेट करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, तर ते तुम्ही समजाल की कॉलनी काय आहे ब्रॉडर अर्थाने. एखादी कन्स्ट्रक्शन साईट पाहिली तुम्ही, एखादा मोठा प्रोजेक्ट चालला आहे, अशा मोठा 8-10 टॉवर चालू आहेत आणि त्याच्या बाजूला त्याचे लेबर जे आहेत ना त्यांच्यासाठी असे काही पत्र्याचे शेड बनवलेले आहेत. ओके, ते पत्र्याचे जे शेड बनवलेत ना त्याला म्हणतात कॉलनी. ओके, तर त्याला म्हणतात लेबर कॉलनी. तर इंडियासुद्धा अशीच एक कॉलनी आहे आणि ही कॉलनी कशाची आहे? ही कॉलनी आहे ग्राहकांची. त्यांच्याकडचा जो पैसा आहे तो फक्त यूज करून वापरण्याची. ओके, तर व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे. फार मोठा व्हिडिओ होणार आहे. ओके, ज्याला इंटरेस्ट असेल त्यानेच बघा, अदरवाईज सोडून द्या, काही हरकत नाही. तर आता हे जे आहेत ना हे लेबर्स, तर त्यांना त्यांच्या अर्थाने वाटत असेल की आपला मायबाप भगवान काहीतरी करतो आणि करत असेल, तो वाटतं ते की आपल्यासाठी काही घर छोटं मोठं बांधून दिलं त्याने आणि आपण ते राहतो आहे. ओके, तर कसं बसं जीवन कष्टाचं, कसं बसं खाणं पिणं आणि काम करून प्रोजेक्ट झाला की निघून जाणं. ओके, सो याच्यामध्ये काय झालं, त्याला काम काढून घ्यायचं होतं, त्यांनी काम काढून घेतलं. यांना काम करायचं होतं, यांनी काम केलं कसं बसं आहे त्या याच्यात. ओके, काही अपघात झाले, जे पण झालं, नो प्रॉब्लेम, सर्वाईव्ह झाले. ओके, तशीच गत इंडियाची आहे. आता इंडियन काय करतो, काही लोक टॅक्स पे करतात, काही लोक टॅक्स पे करत नाही. आणि किती काही झालं, वर्षानुवर्ष इलेक्शनचे मुद्दे आले की काही फुकटमध्ये मिळतं आहे का, काही असं काही राशन पाणी किंवा असं काही 1000-2000 मंथली काही स्कीम मिळते का, अशा अर्थाने हे सगळे इलेक्शन लढवले जातात. तर 50 वर्षानंतर 70 वर्षानंतरूनसुद्धा ही अशी वेळ काय येते ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण इंडिया एक कॉलनी आहे. ओके, सो इंडिया नाही, बरेचसे देश जे मोठे देश आहेत ते कॉलनी आहेत. हे जपानच्या बाबत हे होणार नाही, हे अजून दुबई आणि इतर ठिकाणी होणार नाहीत. का? तिकडं स्लम नाही आहे का? आहे, तिकडे पण स्लम आहेत. पण तिकडं ज्यांना हक्क अधिकार जाणून घ्यायचे, ज्यांचे हक्क अधिकार हे करायचे, ते लोक फार जागरूक आहेत आणि त्या गोष्टी करत असतात. तर आता आपल्याकडं कसं होतं, आपल्याकडं टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं की हां ठीक आहे, हे पब्लिक आणि त्याला कसं वापरायचं आहे तो त्याचा नेता ठरवेल. ओके, 10वी पास नेता येईल, पैसे वाटेल, हां हे माझे वोट फिक्स झाले आणि आता तुम्ही काही नाटक करायचे नाही, 5 वर्ष आता
तुम्ही सगळं आहे ते बघत बसायचं. आणि मग जाऊन असे जर सगळ्या भारतभरातून, पूर्ण जगभरातून असे जर नेता निवडले गेले तर काय होईल? ओके, त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली कधीतरी सांगावं लागेल ना की बाबांनो, तुम्ही घेतलं आहे, तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला मी विकत घेतलं आहे, तुमचा डेटा कॉम्प्रोमाइज केला आहे. ज्यावेळी इलेक्शन होते त्यावेळी कॅम्पेन वापरलेत, तुमचं सगळं मोबाईलचा डेटा, तुम्ही काय चार्ट करता, तुम्ही कशा पद्धतीने कुठल्या विचारांचे आहात, हे सगळा डेटा आमच्याकडे आहे, आम्ही वापरू तो पाहिजे तसा. डेटावरती बराच वेळा बोलतो, हा जनरल टॉपिक आहे म्हणून हे करतो आहे मी. आता हे आपल्या अँगलनी घ्यायचं आहे बरं. आपल्या अँगलनी मीन्स स्टॉक मार्केट किंवा हा आपल्याशी रिलेट करायचं. इलेक्शन आणि दुनियादारी जे हक्क अधिकार आहेत तर त्यासाठीची लढाई वेगळीच आहे, ती चालू राहील. त्यासाठीचे जे लोक आहेत ते लढत राहतील. आपण पाठिंबा न डरता घाबरता तो दिलाच पाहिजे, त्यात काही शंका नाही. ओके, आता आपल्या अँगलने घेण्याचा प्रयत्न करा. मी आता सुरुवातीला एक वाक्य वापरलं होतं, एक कन्सेप्ट आहे इल्युमिनाटी. आता ही काय कन्सेप्ट आहे? ह्याच्यामध्ये अशा काही फॅमिलीज, अशा काही मोठ्या फॅमिलीज त्या हे जग रन करतात. ओके, तर तुम्ही म्हणाल ह्या फॅमिलीज कोण आहेत? तर हे आहेत JP मॉर्गन, त्यानंतरून ब्लॅक रॉक. तर जगातले सगळ्या मोठ्या कंपन्यांची जी मोठे मेजर स्टेक बघितले ना ते सगळे आणि सगळे ब्लॅक रॉकचे असतील. इंडियात पण बऱ्याचशा कंपन्यां डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही ब्लॅक रॉक थ्रू चाललेली आहे, JP मॉर्गन थ्रू चाललेली आहे. तर आता भारतातल्या आता इन्व्हेस्टमेंट आणि ह्या चक्राबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर मी माझ्या वारंवार याच्यामध्ये सांगत असतो, पुन्हा एकदा सांगतो, ही जी सिस्टीम बनवली गेली आहे ना आफ्टर ग्लोबलायझेशन, ही बनवलीच अशा याच्यासाठी गेली की जी इकॉनॉमी आहे ना ती कंझ्युमर बेस इकॉनॉमी राहिली पाहिजे. कंझ्युमर इकॉनॉमी बेस म्हणजे काय की ही इकॉनॉमी वारंवार फिरली पाहिजे, म्हणजे एकच गोष्ट ती वेगळ्या वेगळ्या कारणांनी वापरात आली पाहिजे. ओके, ते कसं समजून घेऊ? आता तुम्ही बघितलं असेल, ओके, बऱ्याच ठिकाणी मॉलमध्ये गेले किंवा बऱ्याच याच्यात गेले तर तुम्हाला काही पर्टिक्युलर ज्या ब्रँडची जी कपडे आहेत ना ती सेम दिसतील. लाईक रिलायन्स ट्रेंड्समध्ये गेले तरी सेम दिसेल, आदित्य बिर्लाच्या एखाद्या स्टोअरमध्ये गेले तरीच सेम दिसेल, व्ही मार्टमध्ये जा, अजून बरेचसे जे मोठे आहेत ना असे काय त्याला म्हणतो आपण रिटेल चेन, त्यांची कपडे सेम आहेत, त्यांचं टॅगिंग सेम आहे, त्यांच्या प्राईज रेंज सेम आहेत. 799 799, 999 999, सगळ्यांचं असंच उलटं दिसेल की जे त्याच प्राईज याच्यात येतं आणि त्या कपड्यांची क्वालिटी पण सगळ्याच ठिकाणी गेलं तरी सेमच आहे. सगळ्या मोठ्या प्लेअरची लाईक रिलायन्स त्या तुम्ही घ्या, अदानी घ्या, त्यानंतरून अजून बजाज घ्या, महिंद्रा घ्या, अजून जे पण मोठे ग्रुप आहेत ना ते ह्या इंडियातल्या 8-10 फॅमिली आहेत ज्याबद्दल मी बोलतो आहे. तर ह्यांच्या सगळ्यांच्या फायनान्स कंपन्या आहेत, सगळ्यांचे रिटेल स्टोअर आहेत, सगळ्यांचं आणि सगळ्यांची ती ग्रॉसरीवाली स्टोअर्स आहेत. ओके, सगळ्यांचं असं जे पण काही म्हणूया आपण अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्या रिलेटेड आहे जे कॉलनीला लागेल ते पुरवण्याचं काम ह्यांचंच आहे. ओके, सो अशा अर्थाने हे सगळं घुमून फिरून ना तिथंच येणार आहे. कसं? आता ही जर इकॉनॉमी चालवायची असेल तर त्यांना काय करावं लागेल याच्या रिलेटेड ते समजून घ्या. पहिल्यांदा तर त्यांना लोन द्यावं लागेल. मग लोन देणाऱ्या कंपन्या यांच्याच. ओके, लोन दिले त्यांना ते स्वस्तात आमच्याकडेच घ्यावं याच्यासाठी त्यांना डिस्काउंट द्यावे लागतील. आता ते डिस्काउंट द्यावे लागतील क्रेडिट कार्ड थ्रू, ते त्या कंपन्या त्यांच्याच उलटा करून ते तिथंच येणार. बरोबर? ते क्रेडिट कार्ड त्यांनीच दिलं, त्यांनीच ऑफर डेव्हलप केला, त्यांनीच ते बनवलं, ते सगळं तुम्ही घेतलं आणि वापरलं आणि याचा एक हिस्सा झाला. आणि मग शेवटी आपण म्हणणार की हे सगळे अदानी अंबानी वेगळे आणि अख्खा जग वेगळा. म्हणजे हार्डली 2% लोक वेगळे, 1% लोक वेगळे आणि अख्खं 99% इंडियामधलं जे पॉप्युलेशन आहे त्याचं जे हे आहे ते वेगळं. ओके, सो अशा अर्थाने झालं काय की सगळा पैसा परत चर्न करून तो तिथंच गेला. ह्याला व्याज भरायला लागलं, ह्यांनी ते वापरलं आणि हे संपलं. आता हे मी का अशा अर्थाने समजवतो आहे बघा, तुम्ही रिलेट करू शकाल. आपले आजी आजोबा होते, आपले आजी आजोबा ज्यावेळी होते त्यावेळी त्यांना पर्टिक्युलर टाईपचे कपडे होते. म्हणजे आता आजोबांनी बघितलं तर सगळे व्हाईट ड्रेस घालायचे आणि तो व्हाईट ड्रेस 4 वर्षापूर्वीचा आहे की तो काल घेतलेला आहे हे कुणाला कळत नव्हतं. आणि कोणी जज पण करत नव्हतं की याचं व्हाईट शर्ट जे आहे ते फार जुनं दिसतंय किंवा हे दिसतंय वगैरे. आणि त्यांनाही काही वाटत नव्हतं, ते पर्टिक्युलर पोशाख करून जायचे. ओके, तर इकॉनॉमी हलणार नाही, कपड्याचं दुकान कसं चालेल, पुढं जाऊन ते रोजगार कसा मिळेल वगैरे हे करत ते क्रेडिट कार्डवर व्याज कसं भरावं लागेल, या सगळ्या गोष्टी होत्या ना त्या नव्हत्या करायला लागेल. तसं गोष्ट झालेली आहे मोठ्या इकॉनॉमीची.
लाईक जपान बघितलं ना तर सॅच्युरेटेड मार्केट आहे. जपानमध्ये जगातला कुठला असा देश आहे की त्यांना काही गोष्टी विकू शकेल? इम्पॉसिबल. त्यांनी त्यांचं बनवलं आहे. त्यांना माहिती आहे मिनिमलिझम काय आहे. ज्यावेळी ते सगळं झाले त्यांच्याकडं हे सगळं न्यूक्लिअर, त्याच्यानंतरून त्यांना कळालं की असं काही गोष्ट महत्त्वाची नाही आहे की जी मला ती एकापेक्षा वेगळी दाखवायची आहे वगैरे वगैरे. करोडपती व्यक्तीसुद्धा एकदम हॅप्पी लाईफ जगतो आणि तो सुखाच्या शोधात जगतो की मी आनंदी कसा राहील. तो हा नाही बघत की शेजाऱ्यांनी टाटा नेक्झॉन घेतली, मी आता हॅरियर घेतो, अजून काय उलटापालट करतो, अशा अर्थाने तो बघत नाही आहे. ठीक आहे. तर हे जे कॉम्पिटिशन आहे ना हे अशा कॉलनी लाईक देशांमध्ये असतं आणि हे इंडियात आहे. इंडियात कसं आहे, मी जर एखादी पर्टिक्युलर गोष्ट घेतली तर त्याचं कंपॅरिझन आणि त्याची गोष्ट ही कोणीतरी दुसऱ्या पद्धतीने मला मी त्याच्यापेक्षा मोठा कसा आहे हे मला दिसायचं आहे. तर मग होईल काय, मला कॅपॅसिटी नसताना उलटे पुलटे लोन घ्यावे लागतील, अजून काहीतरी करावं लागेल आणि मग हे गोष्ट आली माझ्यापर्यंत. तर हे कंझ्युमर बेस इकॉनॉमीचं पहिलं लक्षण आहे की ही जी इकॉनॉमी जोपर्यंत चालत नाही. मी एक उदाहरण दिलं, असं सगळ्या ठिकाणी रिलेट करा की ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या नाही त्या आउटडेटेड बनवल्या जातील, आउटडेटेड असतील आणि त्या पुन्हा हे केलं. फोनची पण मेमरी भरेल, सगळं फोन आउटडेटेड होईल, नवीन घ्यावा लागेल. ओके. तर जोपर्यंत तो फोनच खराब होत नाही तोपर्यंत ते चक्र चालणार नाही. राईट. तर अशा अर्थाने हे झालं याचं. आता गव्हर्मेंट आणि ही आपली गरीब जनतेची भीक मागायची पद्धत ही किती दिवस चालेल ते लक्षात घ्या. आता पहिलं गोष्ट, इलेक्शनला लोक काहीतरी कारण देऊन काहीतरी नाटक करून निवडून येतील. ओके. म्हणजे असं समजा की तुम्हाला मी 1,500-2,000 हजार रुपये देणार महिन्याला, गरीब जनता मायबाप. ओके. आम्ही तुमचे मायबाप, तुम्हाला मी 1,500-2,000 हजार रुपये पर मंथ देणार. आता हे देणार, मग आता त्यांना माहिती आहे गरीब जनतेचं ज्या ठिकाणी हे पैसे वाटले जाणार आहेत त्याच लेडीजचा नवरा हा जाऊन जुगार खेळतो. ओके. मग जुगार नाही तुम्ही बंद करणार, त्या लेडीजला 2,000 देणार कारण तो मेला नाही पाहिजे. म्हणजे मेला इन द सेन्स जगला पाहिजे. जगला ह्या अर्थाने की पैसे नसले तरी कुठून तरी 4 आणि 8 येतील आणि तो त्याच याच्यात राहील आणि तसाच तो जगत राहील. मग दारू बंद नाही करणार कारण ते दारू थ्रू परत रिव्हेन्यू येईल, दारू पिईल, मटका खेळेल, जुगार खेळेल, परत ते चक्र फिरलं जाईल आणि परत ती फॅमिली गरीब राहिली की मग ती मागायला येईल, गव्हर्मेंट मला काहीतरी द्या, मला कुठली तरी योजना काढा, कुठली तरी स्कीम काढा. ओके. तर त्यांच्या याच्यासाठी दारू आणि जुगारच बंद केला तर काय होईल, बरोबर ना. हे नाही करणार, हे चक्र फिरलं पाहिजे. आता क्रिमिनलिझम, त्यांना माहिती आहे इथं अशा पद्धतीच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी होतात, असं काही उलटापालट चालू आहे, काहीतरी अराजकता चालू आहे, ती हे करण्यासाठी प्रयत्न नाही करणार, ती चालू द्यायची. त्याच्यावर हे म्हणून पोलीस आणि हे दुनियादारी. शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधीचा जो काळ होता, असे कुठले पोलीस वगैरे होते का अवेलेबल मार्केटमध्ये? पोलीस आणि जे ते स्वराज्य होतं सगळं व्यवस्थित चालायचं. ओके. तर ते का चालायचं? कारण तिथे अशा गोष्टींना वावच नव्हता. कोणी काही अराजक करतोय, काही उलटं करतोय तर त्याला शिक्षा द्यायला जायची. ते आता तसं पॉसिबल पण नाही ॲक्च्युली एवढ्या सगळ्या ह्याच्यात, पण त्यातल्या त्यात कायदा सुव्यवस्था आणि या सगळ्या गोष्टी राखू शकतो. चांगलं शिक्षण दिलं जाऊ शकतं, विदाऊट कोणी विकला न गेलेले लोक चांगले नेते बनू शकतात, चांगलं हे बनू शकतं. मग अकाउंटेबिलिटी येईल. जर आपले एज्युकेशन मिनिस्टर म्हणत असतील ॲस्ट्रॉलॉजी सायन्सपेक्षा वेगळी आहे, सायन्सपेक्षा वरची आहे, फार ॲन्सियंट आहे वगैरे वगैरे, तर मग अवघड होणार. मग तुम्ही ते शिकणार काय? एखादा स्पोर्ट्स मिनिस्टर 10वी पास असेल, जर इंग्लिश बोलता येत नसेल तर मग होणार काय? एखादा अजून कुठली लोक ज्यांना त्या याच्यातलं काही नॉलेज नाही ते जर लोक तुमचा कंट्रोल घेत असतील, कारण त्या ठिकाणी तुमच्याकडे चॉईस नसेल आणि चॉईस तुमची मारली गेली असेल हक्क अधिकारांपासून, तरी जागण्याची वेळ आहे असं मी समजतो. व्हिडिओ थोडा मोठा झाला. आता हे आपल्याला कसं करायचं आहे? आपल्याला व्हायचं स्किलफुल, आपल्याला करायच्यात काही गोष्टी की ज्या इतरांकडे नाही आहेत. आपल्याकडे जे पण रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या अर्थाने आपल्याला मोठं होण्याचा प्रयत्न करायचा. तर माझ्याकडून काय घ्याल? माझ्याकडून घ्याल तुम्ही स्टॉक मार्केट रिलेटेड धडे, लाईफ आणि सायकोलॉजीच्या काही गोष्टी की ज्या
इतर वेळी कोणी बोललं जात नाही, ह्या विषयांवरती बेधडकपणे कोणी बोलत नाही, त्या मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि असं एक स्किल तुम्हाला शिकवतो की जे ॲटलिस्ट तुमचा पैसा सांभाळून ठेवण्यासाठी कामाला येईल. मी एक सकाळी लाईव्ह केला आहे, ओके, त्याच्या आधी पण एक लाईव्ह केला आहे, ते 2 तास एकदम कामाचे होतील आणि लाईफ लाँगसाठी काही एक स्किल डेव्हलप होण्याचा प्रयत्न करेल. ॲटलिस्ट तुमचे पैसे तुम्ही त्या चांगल्या अर्थाने सांभाळू शकाल. ओके, सो त्याच्यातही मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते जाऊन ट्रूथ चेकआउट करा. ओके, नक्की थांबूया या ठिकाणी मित्रांनो. असंच प्रेम देत राहा. फार दिवसांनी हा संडेचा व्हिडिओ आला आहे. थँक्यू. थांबूया आजच्या सेशनमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.